धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी दर्पणकारांना अभिवादन. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी मार्गदर्शन केले. वीर सावरकर मार्गावरील पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी. पाटील, माजी अध्यक्ष हेमंत मदाने, माजी अध्यक्ष योगेंद्र जुनागडे, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, सदस्य सोपान देसले, राजू गुजराती, अजिम शेख, राजेंद्र कापडणीस, गोपाळ कापडणीस, सुवर्णा टेंबेकर, शोभाताई आखाडे, तवा अन्सारी, गोकुळ देवरे, प्रकाश चव्हाण, सिद्धार्थ मोरे, मिलिंद टेंबेकर, जॉनी पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पत्रकार दिनाची माहिती सांगितली. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 जानेवारी रोजी सुरू केले होते. या दिवशी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. या निमित्ताने पत्रकार दिन साजरा केला जातो. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 1 ब चे उमेदवार सौ योगिता संजय कुटे, क्रमांक 1 चे उमेदवार श्री ललित गंगाधर माळी, क ड चे उमेदवार श्री सुभाष सुखलाल जगताप यांनी विघ्नहर्ता कॉलनी, अंबाजीनगर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा सूर्यमुखी हनुमान मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी उमेदवार सुभाष सुखलाल जगताप, सौ योगिता संजय कुटे, ललित गंगाधर माळी यांनी प्रभाग क्रमांक 1 च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचाराला प्रभागातील सभासद, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.